मत कशासाठी द्यायचं? मत पैशावर द्यायचं का? मत दारूवर द्यायचं का? नाही. रेणापूर, रेणुका देवी आणि रेणुका नदी आणि रमेश कराड ज्याने आमदार म्हणून लोकांची मान आणि शान उंचावण्याचं काम केलं. MLC असताना मोठ्या प्रमाणात निधी आणला आणि त्याच वेळा त्या ठिकाणी अभिषेक आकिंगिरे यांनी विकासाचा अभिषेक करण्याचं काम केलं. म्हणून संकुचित विचाराला थारा न देता, झुंडशाही दबावाला न घाबरता येणाऱ्या 20 तारखेला रेणापूर गावातील मतदार बंधू भगिनींना माझी नम्रतेची विनंती आहे की आपण एक विकासाला मत द्या, गोरगरिबाचा आवाज बुलंद करणाऱ्याला मत द्या. अल्पसंख्याक मुस्लिमची मतं आपल्याला मिळत नाहीत, म्हणून संकुचित विचारानं काम न करता त्यांना दर्गा असेल, त्या ठिकाणी स्मशानभूमी असेल आणि त्याचबरोबर राम मंदिराचं सुद्धा एक अभिषेक आकिंगिरे यांनी त्यांच्या टीम सहित जे काम केलं आणि हा वारसा अभिषेकचे वडील, अभिषेकचे आजोबा या सर्वांनी जपलेला आहे. प्रल्हादरावजी आकंगिरे, श्यामरावजी आकंगिरे, मी रेणापूरचा आहे. मी सगळ्यांना जवळून पाहिलंय, चांगल्या प्रकारे ओळखतो. आई रेणुका देवी याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. तीर्थक्षेत्रामध्ये अधिकात अधिक निधी आला पाहिजे. चांगले रस्ते झाले पाहिजेत, पिण्याच्या पाण्याची सोय झाली पाहिजे आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालण्याचं काम रमेश कराड आणि त्यांची टीम हे सर्वजण मिळून करत आहेत. काही माणसं पराभवाच्या मानसिकतेनं ग्रासल्यानंतर आता त्यांना जाग आली आहे आणि म्हणतात की तुम्ही आम्हाला मत द्या. तुम्ही काय केलं? अहो, तुम्ही लोकांना भेटत नव्हतात. रमेश कराड आमदार झाले म्हणून तुम्ही आत्ताशे कुठं निघालात. धीरे धीरे आणि लक्षात ठेवा, रेणापूरचा चेहरा मोहरा बदलण्याची ताकद, कुवत, हिम्मत आणि दृष्टी आमदार रमेश कराड यांच्यात आहेत. आणि या सर्व गोष्टीचा विचार करत असताना रमेश कराड यांनी एक विकासाची गंगा आणण्याचं काम केलेलं आहे. केंद्रातलं सरकार, राज्यातलं सरकार आणि त्याच बरोबर लोकांच्या घरकुलाचा प्रश्न असेल, गटारीचा प्रश्न असेल, दिवाबत्तीचा प्रश्न असेल, असे 1-2 नव्हे, ताना जोड रस्ता कार्यक्रम असेल. म्हणून माझी एक रेणापूरकर, रामेश्वर बद्ध रेणापूरकर म्हणून सर्वांना मला जे वाटतंय ते सांगावं वाटतं की ही निवडणूक रेणापूर नगर परिषदेच्या लोकांनी आपल्या हातात घेतलेली आहे. प्रत्येक मतदार हा स्वतःला उमेदवार समजतोय आणि योगायोगानं या ठिकाणी अभिषेक आकिंगिरे यांच्या मातोश्री उमेदवार आहेत. 3 पिढ्याची परंपरा चालवत असताना जात पात धर्म पंथ गरीब श्रीमंत असा कसलाही भेद नाही. ज्यांची दारं सर्वांसाठी खुली असतात, ज्यांनी प्रेमानं, माणुसकीनं आणि सकारात्मकतेनं विकासाची गंगा आणण्याचं काम केलं. आणि म्हणून मला जे दिसतंय, मी जे लोकांना भेटलो, निश्चित काही मंडळी जाणीवपूर्वक काही वेगवेगळ्या उमेदवाराला फूस देत आहेत. पण ही निवडणूक दगा फटक्यापासून सावध राहा. लक्षात ठेवा, आपल्याला या ठिकाणी जे विजय करायचा आहे तो विकासाचा करायचा आहे, रेणापूरच्या प्रतिष्ठेचा करायचा आहे. आणि कुठंतरी आपल्याला लोकशाहीच्या आडून देशमुखशाही आणण्याचं जे षडयंत्र रचलं गेलं ते सुद्धा आपल्याला हाणून पाडायचं आहे, असं एकंदरीत लोकांचं मत दिसतंय. या ठिकाणी वेगवेगळी विकास कामं केली. आम्ही दैनिक मराठवाडा नेत्याच्या माध्यमातून ते प्रकाशित केलेले आहेत. ज्यांनी आमदार असताना काय केलं हे अगोदर सांगावं. जे भेटत नव्हते, बोलत नव्हते, आता शिक कुठं
ते येत आहेत, त्यांना जाग आली आहे. कारण पुन्हा एक दणका या रेणापूर नगरपंचायतच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी एक सारा महाराष्ट्र रमेश कराड यांच्याकडे फार मोठ्या अपेक्षेनं पाहतोय. Who is रमेश कराड? रमेश कराड इज रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ रेणापूर विधानसभा मतदारसंघ, अर्थात लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ. ऊसाची भीती घालली जात होती म्हणून छोट का असेना, टुल्लू का असेना साखर कारखाना सुरू केलाय. दुर्दम्य इच्छा शक्ती, लोकांना प्राण जाय पर वचन निभाय, सातत्यानं सत्संग असेल, माळेगावची यात्रा असेल, त्याचबरोबर आपण जर पाहिलं मकर संक्रांतीला संजीवनीताई सुद्धा तेवढ्याच आत्मविश्वासानं प्रेमानं लोकांच्या सुखदुःखात मदत करण्याचं काम करतात. ऋषिकेश कराड हे सुद्धा चांगल्या पद्धतीनं युवकाची फळी, जे भाजप युवा मोर्चाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत. म्हणून एकंदरीत गेल्या 2-3 दिवसाचा आम्ही जेव्हा वेगवेगळ्या भागातला फेरफटका आमच्या प्रतिनिधीने मारला, काही ठिकाणी मी गेलो असताना या ठिकाणी आमदार रमेश कराड यांच्या नेतृत्वातील भाजपचं पॅनल आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे विजयाच्या दिशेने आहेत. फक्त एक मत, 100% मतदान करा, एक मत हे विजयाचा विक्रम प्रस्थापित करणार आहे. म्हणून मित्र हो, हा विचार, तुमची प्रतिष्ठा, तुमची अब्रू, तुमची इज्जत हे वाढवण्यासाठी फक्त आणि फक्त या ठिकाणी आपल्याला आपले मत आपले नगराध्यक्ष करण्यासाठी आपल्याला ज्यांनी केलं, आधी केलं मग सांगितलं आणि पुढे सुद्धा वचन देत आहेत. वचन म्हणजे फेकाफेकी नाही, वचन म्हणजे एक लोकांना दाखवून द्यायचा की हे आम्ही केलंय, हे केलंय, हे केलंय, हे केलंय. आणि अशा एका परिस्थितीमध्ये हा रेणापूरचा चेहरा मोहरा बदलून रेणापूर हे रोल मॉडेल करण्यासाठी आई रेणुका देवीचं नाव मराठवाड्यात तर आहेच आहे, महाराष्ट्रात आणि देशात उंची वाढवण्यासाठी आपल्याला येणाऱ्या काळात मतदान करायचं आहे. ज्यामुळं ही शान आणि मान रेणापूरची, रेणुका नदी, रेणापूरची राम मंदिर, दत्त मंदिर, त्याचबरोबर रानातली देवी, अशा वेगवेगळ्या प्रकल्पाला मी परवा गावात फिरलो असताना सगळीकडे रस्ते आहेत, चांगले रस्ते आहेत, दर्जेदार रस्ते आहेत. आणि म्हणून एक रेणापूरचा नावलौकिक वाढवण्यासाठी 20 तारखेला सगळ्यांनी मतदान करण्याचा निर्णय घेतल्याचं खात्रीलायक संकेत मिळत आहेत. म्हणून मराठवाडा नेता YouTube शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. अखंड 40 वर्षांचा प्रवास, जनतेचा विश्वास, लोकशाहीचा श्वास. अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचारांना फास, आधुनिकतेची धरून कास. दैनिक मराठवाडा नेता, जे लातूरात तेच नांदेड, बीड, हिंगोली, धाराशिवसह महाराष्ट्रात आणि देशात सर्वांचा चाहता मराठवाडा नेता. YouTube, Facebook सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.